ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये कन्या या राशीचे ऑक्टोबर 2025 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये नवग्रहांची स्थिती कशा प्रकारे असणार आहे याचा आढावा थोडक्यात घेऊया। ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये दीर्घकाळ परिणाम करणारा गुरुग्रह अगदी थोड्या कालावधीसाठी अतिचार गतीमध्ये दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी आपली राशी बदलणार आहे। अर्थात सध्या गुरुग्रह मिथुन राशीत आहे व तो दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी कर्क राशीत आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे। त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत कन्या राशीमधून भ्रमण करणार आहे व दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून सूर्यग्रह तुळ या आपल्या नीच राशीतून भ्रमण करणार आहे। तसेच मंगळ ग्रह जवळजवळ संपूर्ण महिना अर्थात दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुळ राशीतून भ्रमण करणार आहे व 27 ऑक्टोबर 2025 नंतर मंगळ ग्रह वृश्चिक या आपल्या स्वराशीमध्ये प्रवेश करेल। त्याचप्रमाणे शुक्र ग्रह दिनांक 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत सिंह राशीमधून भ्रमण करेल व 9 ऑक्टोबर 2025 पासून शुक्र ग्रह कन्या या आपल्या नीच राशीतून भ्रमण करेल। बुध ग्रह सुद्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2025 पासून तुळ राशीमधूनच भ्रमण करणार आहे व दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पासून बुध ग्रह वृश्चिक राशीमधून भ्रमण करणार आहे। त्याचप्रमाणे राहू ग्रह अगोदरपासूनच कुंभ राशीमधून भ्रमण करत आहे व केतू ग्रह सिंह राशीतून भ्रमण करत आहे। त्याचप्रमाणे दीर्घकाळ परिणाम करणारा शनी ग्रह सुद्धा अगोदरपासूनच वक्री स्थितीत मीन राशीतून भ्रमण करत आहे। अर्थात या संपूर्ण ग्रहस्थितीचा कन्या राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल याचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत। अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे। अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोबळमानाने परिणाम आपणास जाणवतील। अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा। व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर 2025 मध्ये चंद्रबल नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। चला तर जाणून घेऊया कन्या या राशीला ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील। कन्या राशी व्यक्तींचा राशीस्वामी बुध ग्रह या महिन्यामध्ये दिनांक 3 ऑक्टोबर 2025 पासून कन्या राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हे द्वितीय स्थानातील बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना कौटुंबिक सौख्याची प्राप्ती निर्माण करणारे राहणार आहे। तसेच मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे सुद्धा हे बुधाचे भ्रमण दिनांक 3 ऑक्टोबर 2025 नंतर कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच हे लग्नेश व दशमेश बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना दिनांक 3 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत द्वितीय स्थानातील बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना आपल्या व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहील। तसेच हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना कौटुंबिक सौख्याची प्राप्ती निर्माण करणारे राहील। तसेच हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारे सुद्धा राहील। द्वितीय स्थानातील दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पर्यंतचे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत कन्या राशी व्यक्तींसाठी राहील। व यानंतर हा राशीस्वामी बुध ग्रह कन्या राशी व्यक्तींच्या दिनांक 24 ऑक्टोबर 2025 नंतर तृतीय स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल। अर्थात हे लग्नेश बुधाचे तृतीय स्थानातील भ्रमण कन्या राशी व्यक्तींना मार्केटिंग क्षेत्रात तसेच दळणवळण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारे राहील। त्याचप्रमाणे हे तृतीय बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना लेखन क्षेत्रात तसेच संपादक त्याचप्रमाणे सोशल मीडिया इत्यादी क्षेत्रामध्ये लाभ घडवून आणणारे हे बुधाचे भ्रमण दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पासून कन्या राशी व्यक्तींसाठी राहील। त्याचप्रमाणे सूर्यग्रह दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत कन्या राशीमधूनच भ्रमण करणार आहे। अर्थात हे दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंतचे सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना
थोड्या प्रमाणात आरोग्याची समस्या निर्माण करणारे राहील, परंतु कन्या राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी राहील। या महिन्यामध्ये दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये प्रवेश करेल। अर्थात हे द्वितीय स्थानातील नीच राशीतील सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे, परंतु संघर्ष पराक्रम वाढवणारे राहणार आहे। कौटुंबिक खर्च वाढवणारे हे द्वितीय स्थानातील नीच राशीतील सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर राहणार आहे, परंतु नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे सुद्धा हे सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच कौटुंबिक सौख्याची वाढ करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे, परंतु कौटुंबिक खर्च वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। त्याचप्रमाणे मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींच्या दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत द्वितीय स्थानातूनच भ्रमण करणार आहे। तृतीयेश व अष्टमेश मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना द्वितीय स्थानातून भ्रमण करत असता कन्या राशी व्यक्तींनी आपल्या वाचेवर, आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे। आपल्या बोलण्यामध्ये कटुता निर्माण करणारा हा मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहणार आहे। तसेच कौटुंबिक थोड्या प्रमाणात कलह वाढवणारा सुद्धा हा मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहणार आहे। तसेच कौटुंबिक खर्च वाढवणारा सुद्धा हा मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहणार आहे। कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा हा मंगळ ग्रह दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे, परंतु या महिन्यामध्ये दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पासून कन्या राशी व्यक्तींच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे। अर्थात दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर गुरुग्रहाचे भ्रमण अत्यधिक शुभ परिणाम देणारे असल्यामुळे कन्या राशी व्यक्तींना दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर विवाह योगासाठी तसेच संतती योगासाठी हा गुरुग्रह शुभ परिणाम देणारा राहील। दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतरचा गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींना आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारा राहील। संतती सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। वैवाहिक सौख्याची प्राप्ती करून देणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतरचा कन्या राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे। त्याचप्रमाणे राहू ग्रह कन्या राशी व्यक्तींच्या षष्ठ स्थानातूनच या महिन्यामध्ये भ्रमण करणार आहे। अर्थात हा 6व्या स्थानातील राहू ग्रह सुद्धा कन्या राशी व्यक्तींना सरकारी नोकरीसाठी तसेच नोकरीमध्ये शत्रूंच्या कराव्यावर मात करणारा आहे। तसेच हा 6व्या स्थानातील राहू ग्रह सुद्धा कन्या राशी व्यक्तींना संघर्षाने पराक्रमाने विजय निर्माण करणारा आहे, परंतु कष्ट वाढवणारा हा राहू ग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। अर्थात हा 6व्या स्थानातील राहू ग्रह कन्या राशी व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश निर्माण करणारा आहे, परंतु हा 6व्या स्थानातील राहू ग्रह कन्या राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आरोग्याची चिंता निर्माण करणारा राहणार आहे। तसेच शनी ग्रह कन्या राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये सुद्धा सप्तम स्थानातूनच भ्रमण करणार आहे। अर्थात हा सप्तमस्थ शनी ग्रह कन्या राशी व्यक्तींना वैवाहिक जीवनामध्ये थोड्या प्रमाणात अडचणी निर्माण करत आहे, जोडीदाराशी थोड्या प्रमाणात मतभेद निर्माण करत आहे, परंतु दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर गुरुग्रहाचे भ्रमण कर्क राशीत सुरू झाल्यानंतर कन्या राशी व्यक्तींना विवाह योगासाठी, विवाह सौख्यासाठी हा शनिग्रह सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे। अर्थात या गुरुग्रहाची दृष्टी मीन राशीतील शनीवर येत असल्यामुळे या शनिग्रहाचे सुद्धा शुभ परिणाम दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर कन्या राशी व्यक्तींसाठी राहतील। त्याचप्रमाणे शुक्रग्रह कन्या राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2025 नंतर हा शुक्रग्रह कन्या राशी व्यक्तींच्या राशीमधूनच भ्रमण करेल। अर्थात हा राशीतील नीच राशीतील शुक्रग्रह कन्या राशी व्यक्तींना विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा राहील, परंतु हा शुक्रग्रह नीच राशीत असल्यामुळे कन्या राशी व्यक्तींना लैंगिक विकार निर्माण करण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे। अर्थात या नीच राशीतील कन्या राशीतील शुक्रग्रहाच्या भ्रमणादरम्यान कन्या राशी व्यक्तींनी आपली नैतिकता ढासू देऊ नये। अर्थात कन्या राशी व्यक्तींनी आपले वर्तन चांगले ठेवावे, तरच या शुक्रग्रहाची शुभफले कन्या राशी व्यक्तींना जाणवतील। अर्थात या ऑक्टोबर 2025 या संपूर्ण महिन्याचा विचार करता कन्या राशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध मिश्र फलदायी राहील। अर्थात शुभ व अशुभ दोन्ही प्रकारची फले देणारा राहील व या महिन्याचा उत्तरार्ध कन्या राशी व्यक्तींसाठी शुभ फलदायी राहणार आहे। कन्या राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये दिनांक 8, 9, दिनांक 16 दुपारी 12:42 नंतर व दिनांक 17, दिनांक 18, त्याचप्रमाणे दिनांक 27, 28 ऑक्टोबर 2025 या दिवशी कन्या राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह
चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी कन्या राशी व्यक्तींनी आपली मानसिकता चांगली राहणार नसल्यामुळे या दिवशी कन्या राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत. अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना मध्यम शुभ फलदायी राहणार आहेत. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फीड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.